आपल्या देशात जेव्हा जेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपया घसरतो तेव्हा एकच गोंधळ उडतो। हेडलाईन्स येतात की रुपया ऐतिहासिक तळाला पोहोचलाय, रुपया कमजोर झालाय। सामान्य नागरिकाला वाटतं की रुपया पडणं म्हणजेच देशाची अर्थव्यवस्था कमकुवत होणं किंवा ढासळणं। पण नुकतंच देशाच्या आर्थिक धोरणावर थेट प्रभाव टाकणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीने असं विधान केलंय की ज्याने अनेकांचे डोके चक्रावून सोडलेत। 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ अरविंद पनगाडिया यांनी म्हटलंय की डॉलरच्या तुलनेत रुपया 100 वर थांबवण्याचा हट्ट आपण धरू नये। भारतीय रुपयाला पडू देणे हाच सध्याचा योग्य मार्ग आहे, कारण कमजोर झालेला रुपया परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करतो। आता विचार करा, एकीकडे आपल्याला वाटतं की रुपया मजबूत होऊन $1 म्हणजेच ₹1 झाला पाहिजे, आणि दुसरीकडे देशाचे सर्वोच्च अर्थतज्ञ सांगत आहेत की रुपया 100 पर्यंत पडू द्या। हे ऐकायला जितकं अजब वाटतं ना, त्यामागे तितकंच सखोल अर्थशास्त्र दडलंय। पण रुपया पडल्याने देशाचा फायदा होतो की तोटा, आणि आरबीआय नक्की काय करत आहे? आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणत्याही राजकीय चष्म्यातून न बघता निव्वळ फॅक्ट्स आणि इन्फॉर्मेशन डेटाच्या आधारावर समजून घेणार आहोत की या विधानाचा नेमका अर्थ काय होऊ शकतो। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचा। तर सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की पनगाडिया असं का म्हणाले। आंतरराष्ट्रीय बाजारात कोणत्याही चलनाचा दर हा डिमांड आणि सप्लाय म्हणजेच मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असतो। जर जागतिक बाजारात डॉलरची मागणी वाढली तर डॉलर महाग होतो आणि रुपया स्वस्त होतो। पण जेव्हा रुपया खूप वेगाने पडू लागतो तेव्हा भारताची मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय मध्ये पडते आणि आरबीआय आपल्या तिजोरीतील डॉलर्स बाजारात विकायला सुरुवात करते, जेणेकरून डॉलरचा सप्लाय वाढेल आणि रुपयाची घसरण थांबेल। पण पनगाडिया यांच्या मते रुपयाला एका विशिष्ट पातळीवर जसे की 80 किंवा 85 कृत्रिमरित्या रोखून धरण्यासाठी आरबीआयला आपले अब्जावधी डॉलर्स खर्च करावे लागतात। हा आपल्या परकीय चलन साठ्याचा फॉरेक्स रिझर्व्हचा अपव्यय आहे। जर आपण रुपयाला मार्केटच्याच भरवशावर सोडलं आणि तो समजा 100 पर्यंत गेला तर आरबीआयचे हे पैसे वाचतील। पण मग प्रश्न येतो, रुपया 100 वर गेला तर अर्थव्यवस्था कोलमडणार नाही का? याचं उत्तर दडलंय इंटरनॅशनल ट्रेड म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारात। आता आपण त्या मुद्द्यावर येऊया जो रुपया पडल्याचा सगळ्यात मोठा फायदा मानला जातोय, तो म्हणजे निर्यात, ज्याला आपण एक्सपोर्ट म्हणतो। अर्थशास्त्राचा एक साधा नियम आहे, जेव्हा देशाचे चलन कमजोर होते तेव्हा त्या देशाची निर्यात वाढते। ते कसं? तर एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया। समजा भारतातील एका आयटी कंपनीने अमेरिकेच्या क्लायंटसाठी एक सॉफ्टवेअर बनवले। त्या सॉफ्टवेअरची किंमत आहे $1000। जर $1 बरोबर 80 रुपये असेल तर त्या भारतीय कंपनीला अमेरिकन क्लायंट कडून $1000च्या बदल्यात 80,000 रुपये मिळतील। आता समजा पनगाडिया म्हणतात तसंच रुपया पडला आणि $1 बरोबर 100 रुपये असा झाला, तर त्याच $1000च्या बदल्यात त्या भारतीय कंपनीला थेट 1,00,000 रुपये मिळतील। काम तेवढंच, डॉलर तेवढेच, पण रुपया कमजोर झाल्यामुळे भारतीय कंपनीची कमाई एका झटक्यात 20% वाढली। याचा दुसरा फायदा असा की भारतीय कंपन्या जागतिक बाजारात आपल्या वस्तूंची किंमत कमी ठरवू शकतात। जो परदेशी ग्राहक चीन किंवा व्हिएतनाम मधून माल खरेदी करत होता त्याला आता भारतीय माल स्वस्त वाटू लागेल। भारतातील कोणकोणत्या क्षेत्रांना याचा फायदा होऊ शकतो तर आयटी सेक्टर म्हणजेच आयटी सॉफ्टवेअर सर्व्हिसेस, जे पूर्णपणे परदेशी कमाईवर चालतात। टेक्सटाईल म्हणजेच कापड उद्योग, सुरत, तिरुपूर येथील कापड व्यापारी, आणि त्याच्यानंतर फार्मास्युटिकल्स औषध निर्मिती, भारत जगात जेनेरिक औषधी पाठवतो। या सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो। त्यामुळे रुपया पडणे म्हणजेच या उद्योगांसाठी बंपर लॉटरी असू शकते। आता अरविंद पनगाडिया यांच्या विधानाचा दुसरा भाग पण बघा। कमजोर झालेला रुपया परदेशी गुंतवणूकदार आकर्षित करतो। हे कसं घडतं? जेव्हा एखादी मोठी अमेरिकन किंवा युरोपियन कंपनी भारतात प्लांट किंवा फॅक्टरी टाकू इच्छिते तेव्हा ती कोट्यावधी डॉलर्स भारतात आणते। समजा एका कंपनीला भारतात $1 कोटी डॉलरची गुंतवणूक करायची असेल, जर $1 बरोबर 80 रुपये असेल तर ते भारतात 80 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी करू शकतील किंवा जमीन किंवा मनुष्यबळ खरेदी करू शकतात। पण जर रुपया 100 वर गेला तर त्याच $1 कोटी मध्ये ते भारतात 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकतात। म्हणजेच परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतात बिझनेस सुरू करणे, जमिनी खरेदी करणे आणि लोकांना कामावर ठेवणे खूप स्वस्त जाईल। त्यांना त्यांच्या डॉलरचे जास्त मूल्य मिळेल। आज भारत सरकार मेक इन इंडिया किंवा PLI स्कीमच्या माध्यमातून जगातील कंपन्यांना भारतात येण्याचे आमंत्रण देत असतात। अशा वेळी जर रुपया कॉम्पिटिटिव्ह असेल तर कंपन्या चीन सोडून भारतात येण्यास प्राधान्य देतील। हाच पनगाडिया यांच्या विधानाचा मुख्य आधार आहे।
पण मंडळी, अर्थशास्त्रात कोणतीही गोष्ट मोफत मिळत नाही. त्याच्यामुळे या गोष्टीची दुसरी बाजू बघणं देखील महत्वाचं आहे. जर रुपया पडण्याचे काही फायदे आहेत तर त्याचे खूप गंभीर तोटे देखील आहेत, जे भारतीय लोकांनी समजून घ्यायला हवे, जे थेट तुमच्या आणि माझ्या खिशावर परिणाम करतील. आपण निष्पक्षपणे या नाण्याची दुसरी बाजूही समजून घेणार आहोत. भारताची सर्वात मोठी समस्या आहे की आपण इम्पोर्ट डिपेंडंट म्हणजेच आयातीवर अवलंबून असलेला देश आहे. आपण आपल्या गरजेचे तब्बल 80 ते 85% कच्चे तेल म्हणजेच क्रूड ऑइल परदेशातून आयात करतो आणि हा सगळा व्यवहार डॉलरमध्ये होतो. जेव्हा रुपया 100 वर जाईल तेव्हा जे तेल खरेदी करण्यासाठी RBIला 80 रुपये मोजावे लागत होते त्यासाठी आता 100 रुपये मोजावे लागतील. परिणामी देशात पेट्रोल आणि डिझेल महाग होईल. डिझेल महाग झाले की परिणामी ट्रकचे भाडे देखील वाढेल आणि भाजीपाल्यापासून ते रोजच्या गरजेच्या वस्तूंपर्यंत सगळंच महाग होईल. म्हणजेच कमजोर रुपया देशात महागाई इन्फ्लेशन वाढवतो. याशिवाय जे विद्यार्थी परदेशात अमेरिका किंवा UK मध्ये शिकायला गेले आहेत त्यांच्या पालकांचे बजेट पूर्णपणे कोलमडून जाईल. कारण याआधी जे फी साठी 8 लाख रुपये पाठवत होते किंवा लागत होते त्याच फी साठी आता 10 लाख रुपये मोजावे लागतील. मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्यांचे सुटे भाग चीन किंवा तैवान मधून आपण इम्पोर्ट करतो तेही महाग होतील. आता तुम्हाला वाटेल की रुपया कमकुवत ठेवून निर्यात वाढवण्याचा हा विचार फक्त भारतातच आहे का? तर असं नाही. जगातील महासत्ता बनलेल्या चीनने हे धोरण अनेक दशके यशस्वीपणे राबवले आहेत. चीनने जाणीवपूर्वक स्वतःचे चलन युआन मजबूत होऊ दिले नाहीत. अमेरिकेने अनेकदा चीनवर करन्सी मॅनिप्युलेटर म्हणजे चलन हाताळणारा देश असा आरोप देखील केलेला आहे. चीनला माहिती होते की जर त्यांचे चलन स्वस्त राहिले तर जगभरातील कंपन्या चीनमध्ये माल बनवतील, कारण तिथला माल जगात सगळ्यात स्वस्त असेल. आज चीन जगाचा मॅन्युफॅक्चरिंग हब बनला. त्यामागे हेच अर्थशास्त्र होतं. अरविंद पनगाडिया हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे उत्तम अभ्यासक आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यात भारताला मॅन्युफॅक्चरिंग सुपरवायझर बनवण्याचं हेच मॉडेल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मंडळी, अरविंद पनगाडिया यांचे हे विधान चुकीचं आहे की बरोबर? अर्थशास्त्राच्या दृष्टीने त्यांचं विधान अत्यंत तथ्यपूर्ण आणि फॅक्ट्सवर आधारित आहे. रुपया 100 वर जाणे हे देशाचा अपमान नाही, तर तो एका मोठ्या आर्थिक धोरणाचा भाग असू शकतो. पण यात एक मोठी जोखीम देखील आहे, ती म्हणजे महागाई. म्हणूनच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नेहमी एक सुवर्ण मध्य म्हणजेच बॅलन्स साधत असते. RBI रुपयाला एका रात्रीत कोसळू देत नाहीत. घसरण जर हळूहळू झाली म्हणजेच उदाहरणार्थ वर्षाला 2-3% तर आपली अर्थव्यवस्था आणि देशातील उद्योग त्याला जुळून घेतात, ऍडजस्ट करतात. अचानक होणारा धक्का मात्र घातक ठरू शकतो. शॉर्ट टर्म मध्ये रुपया पडल्याने आपल्याला महागाई जाणवेल, पण लॉंग टर्म मध्ये जर यामुळे देशात फॅक्टऱ्या आल्यात, रोजगार वाढला आणि निर्यात वाढली तर हा सौदा भारतासाठी फायद्याचा देखील ठरू शकतो. तुम्हाला काय वाटतंय? देशाची निर्यात वाढवण्यासाठी रुपया 100 पर्यंत पडू द्यावा का? जसं 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे की महागाई रोखण्यासाठी RBIने तो रोखून धरावा. तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच आर्थिक विश्लेषणांसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला PCODचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर PCOD इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.